हिंगोली जिल्ह्यात रविवार 1 सप्टेंबर रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली। वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला। या पावसाने शेतकरी बांधवांच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। याची तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 60,000 रुपये मदत करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली। सोयाबीन, तूर, हळद, कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेले। काही ठिकाणी शेतातील उभी पिके वाहून गेली असल्याने हातात आलेला घास हिरावला गेला। जमिनी खरडून गेल्याने पावसाने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना कधीही भरून न येणारे नुकसान झाले असल्याने शेतकरी हतबल झालेत। त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 60,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे, राष्ट्रवादीचे सोनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली अतिक अत्तार, पुसेगावकर, ज्ञानेश्वर धामणे, भागवत शिंगारे यांनी केली आहे। सीताराम महाजी जवळे, पुसेगावकर, महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी ने आम्ही अतिवृष्टीच्या निवेदन घेऊन आलो। त्याच्या उपजिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन दिलं की भारतीय नदी काठचा जो सर्वे ताबडतोब होऊन त्यांना तात्काळ मदत मिळण्याबाबत सरसकट तात्काळ मदत मिळण्याबाबत। महान्यूज 7 करिता गोपाल सातपुते, हिंगोली।